स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण हेमॅटॉलॉजी या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट असे MCQ पाहणार आहोत, जे की येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. द मोस्ट ॲक्युरेट मेथड फॉर हिमोग्लोबिन एस्टिमेशन. हिमोग्लोबिन एस्टिमेशनसाठी खालीलपैकी मोस्ट ॲक्युरेट मेथड कोणती आहे? ऑप्शन ए सॅलिस मेथड, ऑप्शन बी टॉलकेस्ट मेथड, ऑप्शन सी साइन मेथिमेग्लोबिन, ऑप्शन डी ॲसिड हिमॅटिन मेथड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, साइन मेथिमेग्लोबिन मेथड. एक्सप्लेनेशन. हिमोग्लोबिन एस्टिमेशनसाठी साइन मेथिमेग्लोबिन म्हणजेच डॅपकिन्स मेथड ही सर्वात ॲक्युरेट आणि स्टँडर्ड मेथड मानली जाते हिमोग्लोबिनच्या एस्टिमेशनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. विच आरबीसी ॲबनॉर्मल सीन इन हेरिटरी स्पेरोसायटोसिस. हेरिटरी स्पेरोसायटोसिसमध्ये खालीलपैकी आरबीसी विच आरबीसी इज ॲबनॉर्मल. खालीलपैकी कोणते आरबीसी ॲबनॉर्मल दिसते? ऑप्शन ए टार्गेट सेल्स, ऑप्शन बी स्पेरोसाइट्स, ऑप्शन सी सिकल सेल्स, ऑप्शन डी इलेप्टोसाइट्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्पेरोसाइट्स. एक्सप्लेनेशन. हेरिडरी स्पेरोसायटिसमध्ये आरबीसीचा आकार हा गोल होतो, त्याचबरोबर यामध्ये हेमोलायसिस झालेले आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. द मोस्ट स्पेसिफिक टेस्ट इन सिकल सेल एनिमिया. सिकल सेल एनिमियासाठी मोस्ट स्पेसिफिक टेस्ट कोणती केली जाते? ऑप्शन ए पेरिफेरल स्मियर, ऑप्शन बी ऑस्मॅटिक फ्रॅगिलिटी टेस्ट, ऑप्शन सी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस, ऑप्शन डी ESR. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस. एक्सप्लेनेशन. सिकल सेल एनिमियाच्या डायग्नोसिससाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस ही सर्वात स्पेसिफिक टेस्ट मानली जाते सिकल सेल एनिमियाच्या डिटेक्शनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. द अँटीकॉग्युलंट ऑफ चॉईस फॉर ब्लड गॅस ॲनालिसिस. ब्लड गॅस ॲनालिसिससाठी खालीलपैकी कोणता अँटीकॉग्युलंट यूज केला जातो? ऑप्शन ए EDTA, ऑप्शन बी हिपॅरिन, ऑप्शन सी सोडियम सायट्रेट, ऑप्शन डी ऑक्झालेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हिपॅरिन. एक्सप्लेनेशन. ब्लड गॅस ॲनालिसिससाठी हिपॅरनाइज्ड सिरिंज वापरली जाते, त्यासाठीच हिपॅरिन हे अँटीकॉग्युलंट यूज केलं जातं ब्लड गॅस ॲनालिसिसच्या डिटेक्शनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. द मोस्ट कॉमन ल्युकेमिया इन अडल्ट इज. अडल्ट पर्सनमध्ये मोस्ट कॉमन ल्युकेमिया कोणता आहे? ऑप्शन ए ॲक्यूट लिम्फोसायटिक ल्युकेमिया, ऑप्शन बी ॲक्यूट मेलॉइड ल्युकेमिया, ऑप्शन सी क्रोनिक लिम्फॅटिक ल्युकेमिया, ऑप्शन डी क्रोनिक मेलॉइड ल्युकेमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया. एक्सप्लेनेशन. अडल्टमध्ये सर्वात कॉमन ल्युकेमिया कोणता असेल तर तो क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. द मोस्ट कॉमन ल्युकेमिया इन चिल्ड्रन्समध्ये मोस्ट कॉमन ल्युकेमिया कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ॲक्यूट लिम्फोसायटिक ल्युकेमिया, ऑप्शन बी ॲक्यूट मेलॉइड ल्युकेमिया, ऑप्शन सी क्रोनिक मेलॉइड ल्युकेमिया, ऑप्शन डी क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ॲक्यूट लिम्फोसायटिक ल्युकेमिया. एक्सप्लेनेशन. चिल्ड्रनमध्ये मोस्ट कॉमन ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. द टेस्ट यूज टू डिटेक्ट ॲटोइम्युन हिमोलायटिक एनिमिया. ॲटोइम्युन हिमोलायटिक एनिमियामध्ये एनिमियाच्या डिटेक्शनसाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? ऑप्शन ए कुम्स टेस्ट, ऑप्शन बी ESR टेस्ट, ऑप्शन सी PT टेस्ट, ऑप्शन डी ब्लिडिंग टाईम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कुम्स टेस्ट ही ॲटोइम्युन हिमोलायटिक एनिमियाच्या डिटेक्शनसाठी केली जाते. एक्सप्लेनेशन. ॲटोइम्युन हिमोलायटिक एनिमिया डिटेक्ट करण्यासाठी डायरेक्ट कुम्स टेस्ट ही आपल्याला यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. विच आरबीसी ॲबनॉर्मल इज सीन इन GPD6 डेफिशियन्सी. GPD6 डेफिशियन्सीमध्ये खालीलपैकी कोणती आरबीसी ॲबनॉर्मल शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळते? ऑप्शन ए स्पेरोसाइट्स, ऑप्शन बी टार्गेट सेल्स, ऑप्शन बी
बाईट सेल्स, ऑप्शन डी सिकल सेल्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बाईट सेल्स. बाईट सेल्स ह्या जीपीडी 6 डेफिशियन्सीमध्ये आपल्याला ॲबनॉर्मल पाहायला मिळतात. एक्सप्लेनेशन, जीपीडी 6 मध्ये हेन्स बॉडीज तयार होते, त्यामुळेच आपल्याला आरबीसीमध्ये बाईट सेल्स पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. द अँटीकोगुलंट युज्ड इन ब्लड बँक स्टोरेज. ब्लड बँक स्टोरेजमध्ये खालीलपैकी कोणता अँटीकोगुलंट यूज केलं जातं? ऑप्शन ए ईडीटीए, ऑप्शन बी सीपीडीए, ऑप्शन सी हेपॅरिन, ऑप्शन डी ऑक्झॅलेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सीपीडीए. एक्सप्लेनेशन, ब्लड स्टोरेजसाठी सीपीडीए म्हणजेच सायट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज ॲडेनाईन हे अँटीकोगुलंटचा ब्लड बँकमध्ये यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. द आरबीसी inclusion sin is lead to poisoning. Option A hens bodies, option B Hall's jolly bodies, option C basophilic stripling, option D carport rings. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, बेसोफिलिक स्ट्रिपलिंग. एक्सप्लेनेशन, लेड पॉइझनिंग मध्ये आरबीसी आपल्याला बेसोफिलिक स्ट्रिपलिंग मध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. द मोस्ट अबंडंट प्लाझ्मा प्रोटीन इन. सर्वात जास्त प्रमाणात प्लाझ्मामध्ये कोणतं प्रोटीन आपल्याला पाहायला मिळतं? ऑप्शन ए ग्लोबुलिन, ऑप्शन बी अल्बुमिन, ऑप्शन सी फायब्रिनोजन, ऑप्शन डी प्रोथ्रोम्बिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अल्बुमिन. एक्सप्लेनेशन, प्लाझ्मामध्ये सर्वात जास्त प्रोटीन आपल्याला अल्बुमिन पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 12. द प्रिकर्सर सेल्स ऑफ न्यूट्रोफिल्स इज. ऑप्शन ए मायलोब्लास्ट, ऑप्शन बी लिम्फोब्लास्ट, ऑप्शन सी मोनोब्लास्ट, ऑप्शन डी मेगा कॅरिओब्लास्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मायलोब्लास्ट. एक्सप्लेनेशन, न्यूट्रोफिल्स सर्वात प्रथम मायलोब्लास्ट, त्यानंतर प्रोमायलोब्लास्ट, त्यानंतर मायलोसाइट, त्यानंतर मेटामायलोसाइट, त्यानंतर त्याच्यापासून बँड सेल्स या स्टेजमधून तयार होत असतात. क्वेश्चन नंबर 13. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. विच एनिमिया शोज हायपरसेगमेंटेड न्यूट्रोफिल्स? ऑप्शन ए आयरन डेफिशियन्सी एनिमिया, ऑप्शन बी मेगाप्लास्टिक एनिमिया, ऑप्शन सी हिमोलायटिक एनिमिया, ऑप्शन डी अप्लास्टिक एनिमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेगाप्लास्टिक एनिमिया. मेगाप्लास्टिक एनिमियामध्ये विटॅमिन B12 व फॉलिक ॲसिडची डेफिशियन्सी असते, त्यामुळे आपल्याला हायपरसेगमेंटेड न्यूट्रोफिल यामध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द टेस्ट यूज टू डिटेक्ट प्लेटलेट फंक्शन. प्लेटलेट फंक्शनच्या डिटेक्शनसाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? ऑप्शन ए ब्लीडिंग टाईम, ऑप्शन बी क्लॉटिंग टाईम, ऑप्शन सी प्रोथ्रोम्बिन टाईम, ऑप्शन डी ESR टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्लीडिंग टाईम. प्लेटलेटचं फंक्शन इव्हॅल्युएट करण्यासाठी आपल्याला ब्लीडिंग टाईम टेस्ट वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. द कंडिशन इन्क्रीज इन WBC काउंट. WBC काउंट आपल्याला इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो, या कंडिशनलाच काय म्हणतात? ल्युकोपेनिया, ऑप्शन बी ल्युकोसायटोसिस, ऑप्शन सी ल्युकेमिया, ऑप्शन डी ॲनिमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ल्युकोसायटोसिस. ज्यावेळेला WBCचा काउंट कमी येतो त्याला ल्युकोपेनिया म्हणतात. WBCचा काउंट वाढतो त्याला ल्युकोसाइट्स म्हणतात. क्रोनिक कंडिशनलाच ल्युकेमिया म्हणजेच क्रोनिक कंडिशनलाच ल्युकेमिया म्हणतात. ॲनिमिया ज्यावेळेला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन इंट्रेन्सिक पाथवे ऑफ कॉग्युलेशन. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इंट्रेन्सिक पाथवे कॉग्युलेशनचा कोणता आहे? ऑप्शन ए फॅक्टर 8, ऑप्शन बी फॅक्टर 2, ऑप्शन सी फॅक्टर 5, ऑप्शन डी फॅक्टर 10. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फॅक्टर 8. एक्सप्लेनेशन, इंट्रेन्सिक फॅक्टरमध्ये फॅक्टर 8 हा खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. द आरबीसी ॲबनॉर्मल सीन इन युरेमिया इज. ऑप्शन ए बर सेल्स, ऑप्शन बी सिकल सेल्स, ऑप्शन सी टार्गेट सेल्स, ऑप्शन डी इलिप्टोसाइट्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ब्लड सेल्स. एक्सप्लेनेशन, किडनी फेल्युअर म्हणजेच युरेमिया या कंडिशनमध्ये पेरिफेरल स्मिअरमध्ये आपल्याला ब्लड सेल्स पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन. द कंडिशन इन विच ऑल ब्लड सेल्स डिक्रीज. ऑल ब्लड सेल्स आपल्याला
खालीलपैकी कोणत्या कंडिशनमध्ये डिक्रीज झालेले पाहायला मिळतात? ऑप्शन ए ल्युकेमिया, ऑप्शन बी पॅनसायटोपेनिया, ऑप्शन सी पॉलिसायथेमिया, ऑप्शन डी ल्युकोसायटोसिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सायटोपेनिया. या कंडिशनमध्ये आपल्याला सर्व ब्लड सेल डिक्रीज झालेल्या पाहायला मिळतात. एक्सप्लेनेशन आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स हे तिन्ही कमी झाल्यानंतर याच कंडिशनला पॅनसायटोपेनिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. द डिसीज कॅरेक्टराइज बाय डिफेक्टिव्ह हिमोग्लोबिन सिंथेसिस इज ऑप्शन ए थॅलासमिया, ऑप्शन बी हिमोफिलिया, ऑप्शन सी ल्युकेमिया, ऑप्शन डी पॉलिसायथेमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए थॅलासमिया. एक्सप्लेनेशन थॅलासमियामध्ये आपल्याला हिमोग्लोबिनची चेन सिंथेसिसमध्ये डिफेक्ट झालेला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. द गोल्ड स्टँडर्ड मेथड फॉर ल्युकेमिया डायग्नोसिस. ल्युकेमियाच्या डायग्नोसिससाठी गोल्ड स्टँडर्ड मेथड कोणती आहे? ऑप्शन ए पेरिफेरल ब्लड स्मिअर, ऑप्शन बी बोन मॅरो बायोप्सी, ऑप्शन सी ESR टेस्ट, ऑप्शन डी CBC टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बोन मॅरो बायोप्सी टेस्ट. एक्सप्लेनेशन ल्युकेमिया कन्फर्म करण्यासाठी बोन मॅरोची बायोप्सी ही एक स्टँडर्ड गोल्ड मेथड आहे ल्युकेमियाच्या डिटेक्शनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द आरबीसी. आरबीसीच्या प्रोडक्शनसाठी खालीलपैकी कोणता हार्मोनचा रिस्पॉन्सिबल असतो? ऑप्शन ए थ्रोम्बोपोएटिन, ऑप्शन बी इरिथ्रोपोएसिन, ऑप्शन सी हिमोपोएसिस, ऑप्शन डी ल्युकोपोएटिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इरिथ्रोपोएटिन. इरिथ्रोपोएटिन हार्मोन हा आरबीसीच्या प्रोडक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. एक्सप्लेनेशन इरिथ्रोपोएसिस हा हार्मोन किडनीमधून तयार होत असतो आणि बोन मॅरोला आरबीसी तयार करण्यासाठी उत्तेजित करत असतो. त्याच्यासाठी आरबीसीच्या प्रोडक्शनसाठी इरिथ्रोपोएटिन हा हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच विटॅमिन डेफिशियन्सी कॉज पर्निशियस एनिमिया. पर्निशियस एनिमियासाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला पर्निशियस एनिमिया पाहायला मिळतो? ऑप्शन ए विटॅमिन B1, ऑप्शन बी विटॅमिन B6, ऑप्शन सी विटॅमिन B12, ऑप्शन डी विटॅमिन B6. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विटॅमिन B12. या कंडिशनमुळेच आपल्याला पर्निशियस एनिमियासारखी कंडिशन पाहायला मिळते. एक्सप्लेनेशन विटॅमिन B12 कमी झाल्यास पर्निशियस एनिमिया होतो आणि यामुळेच आपल्याला आरबीसीमध्ये मेगालोब्लास्टिक शो होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. द नॉर्मल आरबीसी काउंट इन अडल्ट मेल इज. अडल्ट मेलमध्ये नॉर्मल आरबीसी काउंट किती असतो? ऑप्शन ए 3 ते 4 मिलियन पर MM³, ऑप्शन बी 4.5 ते 5.5 मिलियन पर MM³, ऑप्शन सी 6 ते 7 मिलियन पर MM³, ऑप्शन डी 7 ते 8 मिलियन पर MM³. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 4.5 ते 5.5 मिलियन पर MM³. एक्सप्लेनेशन पुरुषांमध्ये आरबीसीचा काउंट हा सामान्यतः 4.5 ते 5.5 मिलियन पर MM³ इतका असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे शेप ऑफ नॉर्मल आरबीसी. नॉर्मल आरबीसीचा शेप कसा असतो? ऑप्शन ए स्पेरिकल शेप, ऑप्शन बी बायकॉन्केव्ह डिस्क, ऑप्शन सी ओव्हल शेप, ऑप्शन डी स्पिंडल शेप. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बायकॉन्केव्ह शेप हा नॉर्मल आरबीसीचा शेप असतो. एक्सप्लेनेशन नॉर्मल आरबीसी ह्या बायकॉन्केव्ह शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सरफेस एरिया वाढतो. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट हा अधिक प्रभावीपणे केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. लाईफ स्पॅन ऑफ प्लेटलेट काउंट. ऑप्शन ए 2 to 3 days, ऑप्शन बी 5 to 10 days, ऑप्शन सी 50 to 20 days, ऑप्शन डी 30 days. तर याचं योग्य उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. विच सेल्स टाईप डिक्रीज इन बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आपल्याला खालीलपैकी कोणत्या सेल्स इन्क्रीज झालेल्या पाहायला मिळतात? ऑप्शन ए लिम्फोसाइट्स, ऑप्शन बी इओसिनोफिल्स, ऑप्शन सी न्यूट्रोफिल्स, ऑप्शन डी बेसोफिल. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी न्यूट्रोफिल्स आपल्याला वाढलेल्या पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. द आयरन प्रेझेंट इन हिमोग्लोबिन इन विच फॉर्म. हिमोग्लोबिनमध्ये आयरन हा कोणत्या फॉर्ममध्ये असतो? ऑप्शन ए Fe3+, ऑप्शन बी Fe2+, ऑप्शन सी Fe4+, ऑप्शन डी Fe0. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी Fe2+ मध्ये असतो. एक्सप्लेनेशन हिमोग्लोबिन हा
हिमोग्लोबिनमध्ये आयरन हा Fe2+ फेरस फॉर्ममध्ये असतो, जो ऑक्सिजनला बाइंड करण्यासाठी मदत करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. द अँटीकोगुलंट युज्ड इन ESR वेस्टग्रीन मेथड. वेस्टग्रीन मेथडमध्ये ESRच्या डिटेक्शनसाठी खालीलपैकी कोणता अँटीकोगुलंट यूज केला जातो? ऑप्शन ए EDTA, ऑप्शन बी हिपॅरिन, ऑप्शन सी सोडियम सायट्रेट, ऑप्शन डी ऑक्झॅलेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सोडियम सायट्रेट हा वेस्टग्रीन मेथडच्या डिटेक्शनसाठी अँटीकोगुलंट यूज केला जातो. एक्सप्लेनेशन. वेस्टग्रीन मेथडमध्ये 3.8 सोडियम सायट्रेट अँटीकोगुलंटचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. द नॉर्मल हिमॅटोक्राइट व्हॅल्यू इन अडल्ट मेलमध्ये नॉर्मल हिमॅटोक्राइट व्हॅल्यू किती असते? ऑप्शन ए 20 ते 25%, ऑप्शन बी 30 ते 35%, ऑप्शन सी 40 ते 54%, ऑप्शन डी 60 ते 70%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 40 ते 54% मध्ये प्रेझेंट असते. एक्सप्लेनेशन. हिमॅटोक्रिट म्हणजे थोडक्यात काय तर रक्तातील आरबीसीचा व्हॉल्यूम पर्सेंटेजमध्ये, म्हणजे रक्तामध्ये आरबीसी किती पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट आहेत यालाच हिमॅटोक्रिट असे म्हणतात. या पुरुषामध्ये 40 ते 54% इतके असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. विच कंडिशन शोज सिकल सेल्स आरबीसी. खालीलपैकी कोणती कंडिशन सिकल सेल्स आरबीसी मध्ये खालीलपैकी कोणती कंडिशनमध्ये आपल्याला सिकल सेल आरबीसी पाहायला मिळतात? ऑप्शन ए आयरन डेफिशियन्सी एनिमियामध्ये, ऑप्शन बी थॅलासमियामध्ये, ऑप्शन सी सिकल सेल ॲनिमियाच्या कंडिशनमध्ये, ऑप्शन डी मेगाब्लास्टिक ॲनिमियाच्या कंडिशनमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सिकल सेल एनिमियाच्या कंडिशनमध्ये आपल्याला आरबीसीचा शेप हा सिकल शेपमध्ये पाहायला मिळतो. एक्सप्लेनेशन. सिकल सेल ॲनिमियामध्ये आरबीसीचा आकार हा सिकल शेप म्हणजे अर्धचंद्रासारखा आपल्याला पाहायला मिळतो. सिकल सेल म्हणजे अर्धचंद्रासारखा आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द अलर्जेटिक रिएक्शन. अलर्जेटिक रिएक्शनसाठी खालीलपैकी कोणती WBC रिस्पॉन्सिबल असते? ऑप्शन ए न्यूट्रोफिल्स, ऑप्शन बी बेसोफिल्स, ऑप्शन सी मोनोसाइट, ऑप्शन डी लिम्फोसाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बेसोफिल्स. एक्सप्लेनेशन. बेसोफिलमध्ये हिस्टामाइन आणि हिपॅरिन असते, त्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. रेक्टिक्युलोसाइट काउंट आर. ऑप्शन ए मॅच्युअर आरबीसीज, ऑप्शन बी थोडक्यात रेक्टिक्युलोसाइट काउंट म्हणजे काय? ऑप्शन ए मॅच्युअर आरबीसी, ऑप्शन बी इमॅच्युअर आरबीसी, ऑप्शन सी WBC प्रिकर्सर, ऑप्शन डी प्लेटलेट प्रिकर्सर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इमॅच्युअर आरबीसीच्या स्ट्रक्चरलाच रेक्टिक्युलोसाइट काउंट असे म्हणतात. एक्सप्लेनेशन. रेक्टिक्युलोसाइट्स हे इमॅच्युअर आरबीसी असतात, जे बोन मॅरोमधून न्यूली रिलीज झालेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. द युनिव्हर्सल ब्लड डोनर इज. ऑप्शन ए ब्लड ग्रुप, ऑप्शन बी ब्लड ग्रुप, ऑप्शन सी AB ब्लड ग्रुप, ऑप्शन डी O निगेटिव्ह. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी O निगेटिव्ह. एक्सप्लेनेशन. O निगेटिव्ह हा O निगेटिव्ह ब्लड ग्रुपमध्ये A आणि B अँटीजन नसल्यामुळे हा सर्वांना दिला जातो, त्यामुळे हाच युनिव्हर्सल ब्लड डोनर म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द युनिव्हर्सल रिसेप्टर ब्लड ग्रुप इज. ऑप्शन ए O ब्लड ग्रुप, ऑप्शन बी A ब्लड ग्रुप, ऑप्शन सी AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप, ऑप्शन डी बी ब्लड ग्रुप. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. एक्सप्लेनेशन. AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपमध्ये आपल्याला अँटीबॉडीज नसतात, त्यामुळे ब्लड हा सर्व ब्लड ग्रुप स्वीकार करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. विच ऑर्गन इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसी. खालीलपैकी कोणत्या ऑर्गनलाच ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसी असं म्हटले जाते? ऑप्शन ए लिव्हर, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी स्प्लीन, ऑप्शन डी बोन मॅरो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्प्लीन. एक्सप्लेनेशन. ओल्ड आरबीसी मुख्यतः स्प्लीनमध्ये जाऊन नष्ट होतात, म्हणून यालाच ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसी म्हणतात. ज्यावेळेला आरबीसीचा ब्रेकडाऊन होऊन आरबीसी स्प्लीनमध्ये नष्ट होतात, याच कंडिशनलाच ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसी असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रोसेस ऑफ आरबीसी डिस्ट्रक्शन इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए आरबीसीच्या डिस्ट्रक्शनच्या
कंडिशनलाच काय म्हटले जाते? ऑप्शन ए हिमॅटोपोएसिस, ऑप्शन बी हिमोलायसिस, ऑप्शन सी कॉग्युलेशन, ऑप्शन डी ॲग्लुटिनेशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हिमोलिसिस. एक्सप्लेनेशन: ज्यावेळी आरबीसीची तुटण्याची प्रक्रिया चालू होती या कंडिशनलाच हिमोलायसिस असे म्हणतात. आरबीसीच्या ब्रेकडाऊनलाच हिमोलायसिस असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. विच टेस्ट यूज टू एस्टिमेट हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनच्या एस्टिमेशनसाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? ऑप्शन ए विडाल टेस्ट, ऑप्शन बी सॅलिस मेथड, ऑप्शन सी ESR मेथड, ऑप्शन डी कुम्स टेस्ट. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी सॅलिस मेथड. एक्सप्लेनेशन: हिमोग्लोबिन एस्टिमेशनसाठी सॅलिस हिमोग्लोबिनोमीटर मेथडचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. विच फॅक्टर इज इसेन्शियल फॉर द ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगसाठी खालीलपैकी कोणतं विटॅमिन रिस्पॉन्सिबल असते? ऑप्शन ए विटॅमिन ए, ऑप्शन बी विटॅमिन के, ऑप्शन सी विटॅमिन डी, ऑप्शन डी विटॅमिन डी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर के. विटॅमिन के हे ब्लड क्लॉटिंगसाठी इसेन्शियल असते. एक्सप्लेनेशन: विटॅमिन के हे प्रोथ्रोम्बिन फॉर्मेशनसाठी म्हणजे ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक असते. एक्सप्लेनेशन: विच ब्लड कंपोनंट कॅरीज ऑक्सिजन. खालीलपैकी कोणता ब्लड कंपोनंट ऑक्सिजनचं कॅरी करण्याचं काम करतो? ऑप्शन ए प्लाझ्मा, ऑप्शन बी प्लेटलेट्स, ऑप्शन सी आरबीसी, ऑप्शन डी WBC. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आरबीसी. आरबीसीमध्ये हिमोग्लोबिन असते जे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. द प्लेटलेट्स आर प्रोड्युस्ड इन. प्लेटलेटचं प्रोडक्शन कुठे होते? ऑप्शन ए लिव्हरमध्ये, ऑप्शन बी स्प्लीनमध्ये, ऑप्शन सी बोन मॅरोमध्ये, ऑप्शन डी किडनीमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बोन मॅरोमध्ये. प्लेटलेट्स मेगा कॅरोसाइट्स पासूनच बोन मॅरोमध्ये पासून बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. विच डिसीज इज कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन. खालीलपैकी कोणता डिसीज हिमोग्लोबिनच्या डेफिशियन्सी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते? ऑप्शन ए ल्युकेमिया, ऑप्शन सी ॲनिमिया, ऑप्शन सी हिमोफिलिया, ऑप्शन डी पॉलिसायथेमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर बी ॲनिमिया. हिमोग्लोबिन कमी असल्यास म्हणजेच HBची नॉर्मल रेंज कमी असल्यास या कंडिशनलाच ॲनिमिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. द नॉर्मल प्लेटलेट काउंट इज. प्लेटलेटचा नॉर्मल काउंट किती असतो? 50,000 ते 1,00,000, ऑप्शन बी 1,50,000 ते 4,00,000, ऑप्शन सी 5,00,000 ते 10,00,000, ऑप्शन डी 10 ते 15,00,000. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर बी 1.5 ते 4.5 लाख पर MM³ इतकी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. विच WBC इज कॉल्ड ॲज अ स्क्रॅव्हेंजर सेल. स्क्रॅव्हेंजर सेल्स खालीलपैकी कोणत्या WBCला म्हटले जाते? ऑप्शन ए न्यूट्रोफिल, ऑप्शन बी मोनोसाइट, ऑप्शन सी बेसोफिल, ऑप्शन डी इओसिनोफिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मोनोसाइट्स. एक्सप्लेनेशन: मोनोसाइट्स टिश्यूमध्ये जाऊन मॅक्रोफेजेस बनवतात आणि पॅथोजनला साफ करण्याचं काम करत असतात, म्हणून यालाच स्क्रॅव्हेंजर सेल्स म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. हिमोफिलिया इज कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ. हिमोफिलिया कॉज कोणत्या डेफिशियन्सीमुळे होतो? ऑप्शन ए फॅक्टर 8, ऑप्शन बी फॅक्टर 12, फॅक्टर 2, ऑप्शन सी फॅक्टर 5, ऑप्शन डी फॅक्टर 10. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फॅक्टर 8. हिमोफिलिया ए मध्ये फॅक्टर 8 डेफिशियन्सी असते, त्यामुळेच आपल्याला ब्लड क्लॉट होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 26. The anticoagulant that acts removing calls. Question number 26. The anticoagulant that act by removing calcium is option A EDTA, option B heparin, option C sodium citrate, option D ऑक्झॅलेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए EDTA. एक्सप्लेनेशन: EDTA कॅल्शियमला बाइंड करून क्लॉटिंग थांबवते, त्यामुळे CBC मध्ये आपल्याला EDTA वापरलेला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. विच टाईप ऑफ ॲनिमिया शोज मायक्रोसायटिक ॲनिमिया. मायक्रोसायटिक ॲनिमिया खालीलपैकी कोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो? ऑप्शन ए आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया, ऑप्शन बी मेगाप्लास्टिक ॲनिमिया, ऑप्शन सी हिमोलायटिक ॲनिमिया, ऑप्शन डी अप्लास्टिक ॲनिमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेगाप्लास्टिक ॲनिमियामध्ये मॅक्रोसायटिक RBC आपल्याला पाहायला मिळतात. मॅक्रोसायटिक म्हणजेच RBCची साईज नॉर्मल साईजपेक्षा जास्त मोठी असते. एक्सप्लेनेशन: विटॅमिन B12 व फॉलिक ॲसिडच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला मेगाप्लास्टिक ॲनिमिया होतो, ज्यामुळे RBC
आपल्याला मोठी म्हणजेच मॅक्रोसायटिक कंडिशनमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. द कंडिशन इन विच आरबीसी काउंट इनक्रीज इन ॲबनॉर्मली इज कॉल्ड. आरबीसीच्या खालीलपैकी कोणत्या कंडिशनमध्ये आरबीसीचा काउंट इनक्रीज झालेला पाहायला मिळतो? ऑप्शन ए लेकमियल कंडिशनमध्ये, ऑप्शन बी एनिमियाच्या कंडिशनमध्ये, ऑप्शन सी पॉलिसायथिमियाच्या कंडिशनमध्ये, ऑप्शन डी थ्रोम्बोसायटोपेनियाच्या कंडिशनमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पॉलिसायथिमियाच्या कंडिशनमध्ये आपल्याला आरबीसीचा काउंट इनक्रीज आणि ॲबनॉर्मल पाहायला मिळतो. एक्सप्लेनेशन: आरबीसी काउंट जास्त वाढल्यास या कंडिशनलाच आपल्याला पॉलिसायथिमिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. विच डब्ल्यूबीसी कंटेन्स हिस्टामाइन आणि हिपॅरिन. खालीलपैकी कोणता डब्ल्यूबीसी हे हिस्टामाइन आणि हिपॅरिन कंटेन्स करतो? ऑप्शन ए बेसोफिल, ऑप्शन बी न्यूट्रोफिल, ऑप्शन सी मोनोसाइट, ऑप्शन डी लिम्फोसाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बेसोफिल. बेसोफिल हे हिस्टामाइन आणि हिपॅरिन कंटेन करत असतात. एक्सप्लेनेशन: बेसोफिलमध्ये हिस्टामाइन आणि हिपॅरिन असते, त्यामुळे ॲलर्जेटिक रिॲक्शनमध्ये यांचा महत्त्वाचा रोल असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. द नॉर्मल एमसीव्ही व्हॅल्यू इज मीन कार्पस्क्युलर व्हॅल्यूची नॉर्मल रेंज किती असते? ऑप्शन ए 50 ते 60 फेम्टोलिटर, ऑप्शन बी 70 ते 80 फेम्टोलिटर, ऑप्शन सी 80 ते 100 फेम्टोलिटर, ऑप्शन डी 120 ते 140 फेम्टोलिटर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 80 ते 100 फेम्टोलिटर. एक्सप्लेनेशन: मीन कार्पस्क्युलर व्हॉल्यूम हा आरबीसीचे ॲव्हरेज साईज दाखवतो आणि याची नॉर्मल रेंज 80 ते 100 फेम्टोलिटर इतकी असते. क्वेश्चन नंबर 31. द नॉर्मल एमसीएच व्हॅल्यू इज. मीन कार्पस्क्युलर हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज किती असते? ऑप्शन ए 10 ते 15 पिकोग्राम, ऑप्शन बी 20 ते 25 पिकोग्राम, ऑप्शन सी 27 ते 32 पिकोग्राम, ऑप्शन डी 40 ते 45 पिकोग्राम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 27 ते 32 पिकोग्राम इतकी असते. एक्सप्लेनेशन: एमसीव्ही म्हणजेच थोडक्यात आरबीसीमधील ॲव्हरेज हिमोग्लोबिन. आरबीसीमध्ये ॲव्हरेज हिमोग्लोबिन किती आहे यालाच एमसीएच म्हणजे मीन कार्पस्क्युलर हिमोग्लोबिन म्हणतात आणि याची नॉर्मल रेंज 27 ते 32 पिकोग्राम इतकी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. द नॉर्मल ESR इन फिमेल. फिमेलमध्ये नॉर्मल ESRचे नॉर्मल रेंज किती असते? 10 ते 15 mm पर हवर, ऑप्शन बी 0 ते 20 mm पर हवर, ऑप्शन सी 20 ते 40 mm पर हवर, ऑप्शन डी 40 ते 60 mm पर हवर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0 ते 20 mm पर हवर इतकी असते. एक्सप्लेनेशन: फिमेलमध्ये ESRची व्हॅल्यू 0 ते 20 इतकी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. द नॉर्मल व्हेरिएशन इन आरबीसी साईज इज. ॲबनॉर्मल व्हेरिएशन इन आरबीसी साईज या कंडिशनलाच काय म्हणतात? ऑप्शन ए पॉयकिलोसाइटोसिस, ऑप्शन बी ॲनिसोसाइटोसिस, ऑप्शन सी हायपोक्रोमिया, ऑप्शन डी स्पेरोसाइटोसिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲनिसोसाइटोसिस. आरबीसीच्या साईजमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतात. आरबीसीची साईज आपल्याला चेंज झालेली पाहायला मिळते. या कंडिशनलाच ॲनिसोसाइटोसिस असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35. ॲबनॉर्मल व्हेरिएशन इन आरबीसी शेप इज कॉल्ड. आरबीसीच्या ॲबनॉर्मल शेपच्या कंडिशनलाच काय म्हणतात? ऑप्शन ए पॉयकिलोसाइटोसिस, ऑप्शन बी ॲनिसोसाइटोसिस, ऑप्शन सी मायक्रोसाइटोसिस, ऑप्शन डी मॅक्रोसाइटोसिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पॉयकिलोसाइटोसिस. आरबीसीच्या ॲबनॉर्मल शेपलाच पॉयकिलोसाइटोसिस असे म्हटले जाते. एक्सप्लेनेशन: आरबीसीच्या शेपमध्ये बदल झाल्यास या कंडिशनलाच पॉयकिलोसाइटोसिस असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 36. द नॉर्मल ब्लिडिंग टाइम बाय द IV मेथड इज. IV मेथडमध्ये क्वेश्चन नंबर 36. द नॉर्मल ब्लिडिंग टाइम बाय IV मेथड इज. IV मेथडमध्ये नॉर्मल ब्लिडिंग टाइम किती असतो? ऑप्शन ए 1 to 2 मिनिट, ऑप्शन बी 2 to 7 मिनिट, ऑप्शन सी 8 to 10 मिनिट, ऑप्शन डी 10 to 15 मिनिट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 2 to 7 मिनिट. एक्सप्लेनेशन: ब्लिडिंग टाइम प्लेटलेटचं फंक्शन दाखवत असते, त्यामुळे याची नॉर्मल व्हॅल्यू ही 2 ते 7 मिनिट इतकी असते. क्वेश्चन नंबर 37. विच डिसीज शोज रेड स्टर्नबर्ग सेल्स. ऑप्शन ए ल्युकेमिया, ऑप्शन बी
हॉटकिन्स लिम्फोमा, ऑप्शन सी थॅलासमिया, ऑप्शन डी हिमोफिलिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हॉटकिन्स लिम्फोमा हे याचं योग्य उत्तर आहे. एक्सप्लेनेशन रीड स्टरबर्ग सेल हे हॉटकिन्स लिम्फोमाच्या डायग्नोस्टिक सेल्स आहेत. क्वेश्चन नंबर 38. Question number 38. The deficiency of which factor cause hemophilia B? Hemophilia. Question number 38. The deficiency of which factor causes hemophilia B? कोणत्या फॅक्टरच्या डेफिशियन्सीमुळे हिमोफिलिया कॉज होतो? हिमोफिलिया बी कॉज होतो. ऑप्शन ए फॅक्टर 8, ऑप्शन बी फॅक्टर 9, ऑप्शन सी फॅक्टर 5, ऑप्शन डी फॅक्टर 10. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 9. हिमोफिलिया बी मध्ये फॅक्टर 9 ची डेफिशियन्सी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 39. द मोस्ट अबंडंट WBC इन ब्लड इज. ब्लडमध्ये मोस्ट अबंडंट WBC कोणते आहे? ऑप्शन ए न्यूट्रोफिल, ऑप्शन बी लिम्फोसाइट, ऑप्शन सी मोनोसाइट, ऑप्शन डी बेसोफिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी न्यूट्रोफिल्स. एक्सप्लेनेशन WBC मध्ये न्यूट्रोफिल या 60 ते 70% मध्ये असतात, त्यामुळे ह्या सर्वात जास्त मोस्ट अबंडंट WBC आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द नॉर्मल क्लॉटिंग टाईम इज. नॉर्मल क्लॉटिंग टाईमची किती असते? ऑप्शन ए 1 ते 3 मिनिट, ऑप्शन बी 3 ते 6 मिनिट, ऑप्शन सी 8 ते 15 मिनिट, ऑप्शन डी 20 ते 30 मिनिट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 8 ते 15 मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. द प्रिकर्सर ऑफ प्लेटलेट इज. ऑप्शन ए मेगा कॅरियोसाइट्स, ऑप्शन बी इरेथ्रोसाइट्स इरेथ्रोब्लास्ट, ऑप्शन सी मायलोब्लास्ट, ऑप्शन डी लिम्फोब्लास्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मेगा कॅरियोसाइट्स. एक्सप्लेनेशन प्लेटलेट मेगा कॅरियोसाइट्सपासून तयार होत असते. क्वेश्चन नंबर 42. विच ॲनिमिया इज कॉज्ड बाय आयरन डेफिशियन्सी. आयरन डेफिशियन्सी कोणत्या ॲनिमियामुळे कॉज होते? ऑप्शन ए मायक्रोसायटिक ॲनिमिया, ऑप्शन बी मॅक्रोसायटिक ॲनिमिया, ऑप्शन सी नॉर्मोसायटिक ॲनिमिया, ऑप्शन डी हिमोलायटिक ॲनिमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मायक्रोसायटिक ॲनिमिया. एक्सप्लेनेशन आयरन डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये RBC मायक्रोसायटिक आणि हायपोक्रोमिकमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34. द विच सेल इज कॉल्ड द फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स. क्वेश्चन नंबर 34. विच सेल इज कॉल्ड फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स. ऑप्शन ए लिम्फोसाइट्स, ऑप्शन बी न्यूट्रोफिल, ऑप्शन सी मोनोसाइट्स, ऑप्शन डी बेसोफिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी न्यूट्रोफिल्स. एक्सप्लेनेशन न्यूट्रोफिल न्यूट्रोफिल्स या इन्फेक्शनच्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. द डिसीज कॅरेक्टराइज्ड बाय अनकंट्रोल्ड WBC प्रोडक्शन इज. ऑप्शन ए ल्युकोपेनिया, ऑप्शन बी ॲनिमिया, ऑप्शन सी हिमोफिलिया, ऑप्शन डी थॅलासमिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ल्युकेमिया. एक्सप्लेनेशन ल्युकेमियामध्ये WBCचे अनकंट्रोल प्रोलिफरेशन होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 45. विच RBC ॲबनॉर्मल सीन इन थॅलासमिया. थॅलासमियामध्ये खालीलपैकी कोणते RBC आपल्याला ॲबनॉर्मल दिसतात? ऑप्शन ए टार्गेट सेल्स, ऑप्शन बी सिकल सेल्स, ऑप्शन सी स्पेरोसाइट्स, ऑप्शन डी इलिप्टोसाइट्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टार्गेट सेल्स आपल्याला ॲबनॉर्मल पाहायला मिळतात थॅलासमियाच्या कंडिशनमध्ये. एक्सप्लेनेशन थॅलासमियामध्ये पेरिफेरल थॅलासमियामध्ये पेरिफेरल स्मिअरमध्ये आपल्याला टार्गेट सेल पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. द विच ब्लड ग्रुप हॅज नो अँटीबॉडी. ऑप्शन ए ब्लड ग्रुप, ऑप्शन बी ब्लड ग्रुप, ऑप्शन सी AB ब्लड ग्रुप, ऑप्शन डी O ब्लड ग्रुप. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी AB ब्लड ग्रुपमध्ये आपल्याला अँटीबॉडी पाहायला मिळत नाहीत. एक्सप्लेनेशन ब्लड ग्रुप AB ब्लड ग्रुपमध्ये अँटी-A आणि अँटी-B ह्या अँटीबॉडीज प्रेझेंट. पिगमेंट रिलीज्ड आफ्टर RBC डिस्ट्रक्शन इज. ऑप्शन ए बिलिरुबिन, ऑप्शन सी क्रिएटिनिन, ऑप्शन सी युरिया, ऑप्शन डी युरिक ॲसिड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बिलिरुबिन. एक्सप्लेनेशन
RBC तुटल्यानंतर हिमोग्लोबिनपासून बिलिरुबिन तयार होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. द नॉर्मल रेक्टिक्युलोसाइट काउंट इज. नॉर्मल रेक्टिक्युलोसाइटची नॉर्मल रेंज काय असते? ऑप्शन ए 0.5 ते 2%, ऑप्शन बी 5 ते 10%, ऑप्शन सी 10 ते 15%, ऑप्शन डी 20 ते 25%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.5 ते 2% इतके रेक्टिक्युलोसाइट काउंट असतो. एक्सप्लेनेशन: नॉर्मल रेक्टिक्युलो काउंट हा 0.5 ते 2% इतका असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 49. विच कंडिशन शो डिक्रीज द प्लेटलेट काउंट. खालीलपैकी कोणत्या कंडिशनमध्ये प्लेटलेट काउंट आपल्याला डिक्रीज झालेला पाहायला मिळतो? ऑप्शन ए थ्रोम्बोसायटोसिसमध्ये, ऑप्शन बी थ्रोम्बोसायटोपेनियाच्या कंडिशनमध्ये, ऑप्शन सी ल्युकोसायटोसिसच्या कंडिशनमध्ये, ऑप्शन डी पॉलिसायथेमियाच्या कंडिशनमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी थ्रोम्बोसायटोपेनियाच्या कंडिशनमध्ये आपल्याला प्लेटलेट काउंट या डिक्रीज झालेल्या पाहायला मिळतात. एक्सप्लेनेशन: प्लेटलेट काउंट कमी झाल्यास या कंडिशनला थ्रोम्बोसायटोपेनिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. द प्रायमरी साइट्स ऑफ ब्लड सेल्स प्रोड्यूस्ड इन फेटस. ऑप्शन ए बोन मेरो, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी किडनी, ऑप्शन डी स्प्लीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. फेटल लाईफमध्ये आपल्याला ब्लडचं फॉर्मेशन हे मुख्यतः लिव्हरमध्ये होते. त्यानंतर बोन मॅरोमध्ये ब्लड सेल्सचं प्रोडक्शन सुरू होत असते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. लिव्हरमध्ये ब्लड सेल्स, फेटसमध्ये लिव्हरमध्ये ब्लड सेल्सचं प्रोडक्शन होत असतं. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.